दिनांक 11 ऑगस्ट 2026 या दिनी कळंबोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे महाराष्ट्र पोलीस नागरी हक्क संरक्षण पथक नवी मुंबई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक व अधिनियमाच्या प्रसिद्धी जनजागृती व प्रभावी अंमलबजावणीकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आज आपण अनुसूचित जाती जमातीच्या प्रतिबंध कायदा याविषयी माहिती घेण्यासाठी आलेलो. जस्ट साहेबांनी सांगितलेलं आहे की या गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागायला हव्या आणि शिक्षा लागण्यासाठी व्यवस्थित पुरावे आणि योग्य दोषारोपपत्र ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीत न्यायालयात दाखल झाल्यानंतर शिक्षा लागतात. परंतु या गुन्ह्यांमध्ये नॉर्मली काय होतं की कायद्याची माहिती नसल्यामुळे योग्य दिशेने फिर्याद दाखल केली जात नाही. फिर्याद दाखल करताना आपण अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था भारतीच्या संयुक्त विद्यमान आज कळंबोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहारामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा 1989च्या अनुषंगाने आज या ठिकाणी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. योगदान लाभलेलं आहे. सर्वप्रथम मी आमच्या नवी मुंबई नागरी हक्क संरक्षण विभागाचे आभार मानतो. या कार्यक्रमाला विधी अधिकारी माननीय रोहन खाडे साहेब यांची मार्गदर्शक म्हणून प्रमुख उपस्थिती होती. तसेच पोलीस निरीक्षक क्रांतिका माने मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा माने मॅडम, भीमशक्ती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाषदा गायकवाड, उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती पनवेल सदस्य BP लांडगे साहेब आणि कमल डोळस मॅडम इत्यादी मान्यवरांची देखील या कार्यक्रमाला लक्षणीय उपस्थिती होती. सर्वांना सविनय जय. मी भूमिका जाधव संविधान पर्व या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आणि आज आपण आहोत कळंबोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये आणि येथे विधिज्ञ शाळेसह यांचा जनजागृतीपर कार्यक्रम इथे सादर झाला. तर सर्व त्यांचे स्वागत झालं. अशा आम्ही स्वागताचं संविधान न्यूज चॅनलमध्ये आणि कळंबोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये आपण जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता SSC ॲक्टबद्दल. तर त्याबद्दल नागरी हक्क संरक्षण पथकातर्फे आपण महाराष्ट्रामध्ये लोकप्रबोधन अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यासंदर्भामध्ये गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्यांना मिळणाऱ्या शासकीय मदतीसंदर्भामध्ये आपण या सगळ्या गोष्टी आपण मार्गदर्शन करतो. परंतु हे करत असताना याच्यामध्ये अनेक लोकांची अशी मागणी आहे की फिर्याद दाखल करताना 7-8 तास पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागतं. पण मग आता आधुनिकरणाच्या जगामध्ये सगळं ॲडव्हान्स झालेलं आहे. ॲडव्हान्स झालेलं असताना याच्यामध्ये एखादा ॲप जर आपण डेव्हलप केला, ॲप डेव्हलप केल्यानंतर तात्काळ आम्हाला शासनाकडून मदत मिळेल, फिर्याद दाखल करण्यासाठी मदत मिळेल आणि आमच्यावर होणारा अन्याय थांबवण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी मदत मिळेल. त्यामुळे माझ्या वरिष्ठांकडे आणि शासनाकडे मी असं निवेदन करेन की अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याला मदत होण्यासाठी एक ॲडव्हान्स ॲप डेव्हलप करावा की जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जाती समाजाला तात्काळ मदत मिळेल शासनाकडून. धन्यवाद. शक्ती संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुभाषदा गायकवाड, आता काय सांगणार या कार्यक्रमाबद्दल? आज नागरी संरक्षण कायद्याचा जो कार्यशाळा झालेला आहे त्याचा अवगत करून मला कार्यशाळेच्या बद्दल सांगायचं होतं की आम्हाला तुम्ही कायदा ज्ञान न सांगता तुम्ही पोलिसाला सांगा. कारण पोलिसाला गेल्यावरती काय करतात, पोलीस लोक आहेत ते राजकीय दबाव टाकून ते केस कशी न घेता येईल असं ते प्रयत्न करतात. तर आमचं हे विषयाचं साहेबांना सांगणे अध्यक्ष सर्वांना सांगणं आहे की आम्हाला तुम्ही
कायदा सांगू नका, कायदा आमच्या बाजूने लिहिलेला आहे. कारण आम्ही संविधान वगैरे वाचतो, पण आपले पोलीस अधिकाऱ्यांना संविधान सांगण्याची खूप गरज आहे आणि त्यांना ॲटॅची कायद्याची खूप अत्यंत गरज आहे. तिथे जर आमचा मानसिक त्रास होता केस टाकण्यामध्ये, कारण एक केस टाकलेला 8 तास उभा राहावं लागतं. त्याच्यामुळे त्यांनाच जास्त गरज आहे कार्यशाळेची. करते आणि खरोखर हे सुभाषदादा गायकवाड हे पोलीस स्टेशनला असतात आणि त्यांना फार मोठा दांडगा असा अनुभव आहे की अॅट्रॉसिटीच्या बाबतीत. आणि आज आम्ही आंबेडकर भवनमध्ये उभे आहेत तर ही दादाचीच पुण्य आहे. दादाने खूप संघर्ष केलेला आहे याच्यामुळे. अॅट्रॉसिटीची केसेस आता आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहेत की आमच्या गेटमध्ये माझ्या गेटमध्ये मेलेलं कुत्रं फेकलेलं आहे. बाबासाहेबाचा फोटो होता त्याच्यावर ते पुड्या खाऊन ते थुकलेलं आहे. तर पोलिसांनी येऊन स्वतःच येऊन धुतलं. ते गायकवाड नावाच्याच पोलिसांना पाठवलं पोलीस स्टेशन कळंबोली. असे म्हणजे घराच्या बाबतीत सांडपाणी येणे, जे समजा सांडपाणी असतं ते वाहत असं नदीसारखं वाहत होतं. हे असे कचरा टाकणे हे असे खूप आम्ही अन्याय त्याच्यावर सूचितच आलो. पण याचं काय आहे, आम्ही आमच्या अन्याय अजूनही शोषित आहोत आणि इतर लोक त्याचा फायदा घेतात. पण नाव आमचंच येत आहे, नाव खराब आमचं झालं आहे. याचा फायदा इतर लोक घेतात. हे अॅट्रॉसिटीचं नाही झालं तर आमचे लोक शिकले सवरलेले आहेत आणि विचारिक आहेत तर अॅट्रॉसिटी सहसा असं दाखल करत नाहीत. परंतु आमचं दप्तराला नाव लागलं जातं आणि इतर लोक त्याचा फायदा घेतात. तर अॅट्रॉसिटीची केस लावताना सुद्धा ती खरोखर आहे की कोणाचा तरी करून दबाव येतो आणि त्याच्यामुळं आमची केस कोणी पटकन घेत नाही, आमची दखल कोणी घेत नाही. तर आज आपण होतो कळंबोली येथील आंबेडकर भवनामध्ये SC/ST आज जागृती कार्यक्रम अतिशय आनंदात पार पडला. अशा